हॅलो फ्रेंड्स अँड वेलकम बॅक टू एक्झाम मराठी अकॅडमी। तर मित्रांनो, या व्हिडिओत आपण इंग्लिश ग्रामरचे क्वेश्चन्स पाहणार आहोत। तुमच्या येणाऱ्या जिल्हा न्यायालय भरतीसाठी, कारागृह विभाग भरतीसाठी तसेच इतर सर्व अपकमिंग एक्झाम्ससाठी मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत। एक्झाम स्पेसिफिक क्वेश्चन्स मी इथे ठेवलेत आणि क्वेश्चन्स पाहत असतानाच आपण ग्रामरचे रूल्स सुद्धा डिस्कस करणार आहोत। TCS ने कंडक्ट केलेल्या एक्झाम्सचे प्रीवियस इयर क्वेश्चन्स सुद्धा यात इन्क्लुडेड आहेत। त्यामुळे ही इंग्लिश ग्रामरची सीरीज तुमच्या एक्झामिनेशन पॉइंट ऑफ व्ह्यूने मोस्ट इम्पॉर्टंट असणार आहे। ठीक आहे, तर स्टार्ट करूया। सिलेक्ट द ऑप्शन दॅट कॅन बी यूज्ड ॲज ए वन वर्ड सबस्टिट्यूट फॉर द अंडरलाइंड सेगमेंट। फॉरेस्ट गार्ड 2023 चा क्वेश्चन आहे। द सोल्जर गॉट डाऊन फ्रॉम द हॉर्स अँड सॅल्युटेड हिज कमांडर। काय येईल वन वर्ड सबस्टिट्यूट फॉर गॉट डाऊन? अबॅन्डन, अलाइन, असेंडेड, अलाइटेड। ए सोल्जर गॉट डाऊन फ्रॉम द हॉर्स, सैनिकाने घोड्यावरून खाली उतरून सॅल्युटेड हिज कमांडर, सेनापतीला सलाम केला। तर गॉट डाऊन खाली उतरणे, काय येईल वन वर्ड सबस्टिट्यूट? तर अबॅन्डन त्याग करणे, डिस्क्लेम करणे, डिस्कार्ड सोडून देणे। अलाइन एका रांगेत ठेवणे, असेंडेड चढत्या क्रमाने, अलाइटेड स्टेप ऑफ उतरणे, डिसेंडेड गेट डाऊन। सो ऑप्शन डी येईल तुमचं करेक्ट आन्सर। गॉट डाऊन म्हणजे अलाइटेड, स्टेप ऑफ खाली उतरणे। नेक्स्ट क्वेश्चन, पिक आउट द इनकरेक्ट पार्ट ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स। ताजमहल इज वन ऑफ द वंडर ऑफ द वर्ल्ड। तर कोणत्या पार्टमध्ये ग्रॅमॅटिकल एरर आहे? तर ऑफ दीचा रूल काय असतो? तर ऑफ दी नंतरचं काउंटेबल नाउन नेहमी प्लुरल असते, अनेक वचनी असते। ऑफ दी नंतर वंडर हे नाउन आले, काउंटेबल नाउन आहे, त्यामुळे वंडर येईल की वंडर्स येईल? तर वंडर्स यायला पाहिजे। सो पार्ट बी मध्ये एरर आहे, ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर। वन ऑफ दी वंडर्स यायला पाहिजे होतं। ताजमहल इज वन ऑफ दी वंडर्स ऑफ दी वर्ल्ड। ठीक आहे, ऑफ दी नंतरचं काउंटेबल नाउन प्लुरल असते। नेक्स्ट क्वेश्चन, सिलेक्ट दी मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन दी ब्लँक। फॉरेस्ट गार्ड 2023। माय फ्रेंड डॅश लेग वॉज फ्रॅक्चर्ड हॅज रिकवर्ड नाव। हुज, विच, हू, हुम। तर रिलेटिव्ह प्रोनाउनचा क्वेश्चन आहे। सेंटेन्समध्ये ब्लँक स्पेस कुठे आले? तर लेग पूर्वी आले, नाऊन पूर्वी आले। लेग काय आहे? नाऊन आहे, नाम आहे। आणि जेव्हा रिकामी जागा ही नाऊन पूर्वी असेल व तिथे षष्टी विभक्तीचा संबंध असेल, म्हणजे ज्याचा, जिचा असा अर्थ असेल, तेव्हा तिथे हुज हे रिलेटिव्ह प्रोनाउन येते। माय फ्रेंड माझा मित्र ज्याचा पाय, हुज लेग वॉज फ्रॅक्चर्ड हॅज रिकवर्ड नाऊ। फ्रॅक्चर्ड होता तो आता रिकवर्ड झाला आहे। ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर। हुज म्हणजे ज्याचा, जिचा षष्टी विभक्ती। विच म्हणजे जे। हू म्हणजे जो, जी, जे प्रथमा विभक्ती। हुम म्हणजे ज्याला, जिला द्वितीया विभक्ती। ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन, चूज द करेक्ट प्रोनाउन टू फिल इन द ब्लँक। ही अँड हिज फोर ब्रदर्स लव डॅश व्हेरी मच। each other, one another, themselves, one other. He and his four brothers love dash very much. तर he and his four brothers, तो आणि त्याचे चार भाऊ किती व्यक्ती आहेत? दोन आहेत की दोनपेक्षा जास्त आहेत? तर तुम्ही सांगितलं दोनपेक्षा जास्त आहेत। आणि दोनपेक्षा अधिक व्यक्ती आणि घटकांसाठी रेसिप्रोकल प्रोनाउन कोणतं येते? तर वन अनदर येते, ऑप्शन बी। जेव्हा सेंटेन्समध्ये दोनपेक्षा अधिक व्यक्ती किंवा घटक असतात तेव्हा वन अनदर येते, आणि दोन व्यक्ती किंवा घटक असतात तेव्हा ईच अदर येते। ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट अँटोनिम ऑफ द गिवन वर्ड। फॉरेस्ट गार्ड 2023। स्पुरियसचं अँटोनिम सांगायचं आहे। फोनी, जेन्युइन, स्केरी, मिस्टेरियस। स्पुरियस, तर स्पुरियस म्हणजे खोटा, बनावट, बोगस, डमी, आर्टिफिशियल। काय येईल करेक्ट अँटोनिम? जेन्युइन येईल, ऑप्शन बी। जेन्युइन म्हणजे खरा, रियल, देन ट्रू, ऑथेंटिक। ठीक आहे, फोनी सिनोनिम येईल खोटा, ढोंगी। स्पुरियसचं सिनोनिम येईल फोनी। स्केरी भीतीदायक, हॉरिफिक। मिस्टेरियस म्हणजे रहस्यमय, इनकॉम्प्रिहेन्सिबल। ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन, इम्पेरेटिव्ह सेंटेन्सेस आर यूज्ड टू express wonder or fear, make a request, ask a question, issue a command. कशासाठी यूज करतात इम्पेरेटिव्ह सेंटेन्सेसचा? तर इम्पेरेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजे आज्ञार्थी वाक्य,
इशू ए कमांड, ऑप्शन डी येईल तुमचं करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन. Parts of the following sentence have been given as options. Select the option that contains a spelling error. I remained on tenterhooks till the final result of the interview was declared. तर कोणत्या पार्टमध्ये स्पेलिंग एरर आहे? I remained on final result of the tenterhooks till the interview was declared. तर TCS पॅटर्नमध्ये स्पेलिंग एररवर खूप क्वेश्चन विचारण्यात येतात. तर हा मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक आहे तुमच्या एक्झामिनेशन पॉईंट ऑफ व्ह्यूने, स्पेलिंग एरर्स. तर कोणत्या पार्टमध्ये स्पेलिंग एरर आहे? तर इंटरव्ह्यू करेक्ट आहे, डिक्लेअर्ड सुद्धा करेक्ट आहे. टेंटरहुकची स्पेलिंग काय असते? तर TENTERHOOKS, टेंटरहुक्स. टेंटरहुक्समध्ये स्पेलिंग एरर आहे. ऑन टेंटरहुक्सचा अर्थ असतो नर्वस, अँक्शियस, टेन्स, वरीड, इन सस्पेन्स. मुलाखतीचा फायनल रिझल्ट येईपर्यंत मी नर्वस होतो ऑन टेंटरहुक्स. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. Identify the meaning of the underlined idiom in the following sentence. He was dressed up like a dog's dinner. Poorly dressed, dressed in a traditional way, overdressed in a showy way, civil dressed. Dog's dinner या इडियमचं करेक्ट मिनिंग ओळखायचं आहे. तर डॉग्स डिनरचा अर्थ असतो वेअरिंग व्हेरी डेकोरेटिव्ह क्लोथ्स इन अ वे दॅट अट्रॅक्ट्स अटेन्शन. ओव्हरड्रेस्ड इन ए शोवी वे, ऑप्शन सी येईल तुमचं करेक्ट आन्सर. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. Select the option that can be used as a one-word substitute for the underlined segment. Forest Guard 2023. Nobody wants to share meals with Arun because he is a very greedy eater. अरुण सोबत कोणीच मील शेअर करत नाही बिकॉज ही इज अ व्हेरी ग्रीडी इटर. ग्रीडीचा अर्थ असतो हावरट, लोभी, कोवेटस, इडॅशियस. खूप वेळा सिनोनिम अँटोनिममध्ये विचारण्यात येते ग्रीडी, हावरट, लोभी, इडॅशियस. तर काय येईल ए व्हेरी ग्रीडी इटरचं करेक्ट मिनिंग? तर सायनिक म्हणजे काय? निंदा करणारा. वेटरन म्हणजे एक्सपर्ट, अनुभवी, मॅस्ट्रो. फॅनेटिकचा अर्थ असतो धर्मवेडा, धर्मांध. हे पण खूप वेळा सिनोनिम्समध्ये विचारण्यात येते. फॅनेटिक, झिलॉट, बायगॉट. ठीक आहे. ग्लुटन, खादाड, बिग इटर, ग्रीडी इटर. सो ऑप्शन डी येईल तुमचं करेक्ट आन्सर. A very greedy eater, glutton, option D. Next question. Adverb form of beauty is beautify, beautician, beautiful, beautifully. ब्युटीचं ॲडवर्ब. तर ब्युटी काय आहे? नाऊन आहे, नाम आहे. काय येईल ॲडवर्ब? तर ॲडवर्ब येईल ब्युटिफुली, ऑप्शन डी येईल तुमचं करेक्ट आन्सर. ब्युटिफाय काय होईल? वर्ब होईल, क्रियापद. ब्युटिशियन, ब्युटिशियन सुद्धा नाऊन आहे. ब्युटिफुल ॲडजेक्टिव्ह येईल. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. Parts of the following sentence have been given as option. Select the option that contains a spelling error. If more entries are not received, the competition will be postponed. कोणत्या पार्टमध्ये आहे स्पेलिंग एरर? The competition are not received if more entries will be postponed. तर कॉम्पिटिशनची स्पेलिंग करेक्ट आहे, रिसिव्ड करेक्ट आहे, एंट्रीज करेक्ट आहे. पोस्टपोनची स्पेलिंग काय येईल? POSTPONED, पोस्टपोन्ड. इथे PHO आलेला आहे. सो ऑप्शन डी येईल तुमचं करेक्ट आन्सर. पोस्टपोनमध्ये आहे स्पेलिंग एरर. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. चूज द करेक्ट स्पेलिंग. बिगिनिंगची करेक्ट स्पेलिंग ओळखायची आहे. तर काय असते बिगिनिंगची स्पेलिंग? तर BEGINNING, सिंगल ई, डबल एन. कोणत्या ऑप्शनमध्ये आहे? तर BI, BD एलिमिनेट झाले. सिंगल एन, सी सुद्धा एलिमिनेट होईल. ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर. सिंगल ई, डबल एन, बिगिनिंग. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट सिनोनिम ऑफ द गिवन वर्ड. ॲरोगंटचं सिनोनिम वेन, स्ट्रिक्ट, क्रुएल, स्ट्रॉंग. ॲरोगंट सुद्धा मोस्ट फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन आहे सिनोनिम्स अँटोनिम्समध्ये. ॲरोगंटचा अर्थ असतो गर्विष्ठ, प्राऊड, हॉटी. आणखी काय येईल? उद्धट, कन्सिटेड. काय येईल सिनोनिम? वेन येईल. ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर. क्रुएल म्हणजे हार्श, हार्टलेस, ब्रुटल. नेक्स्ट क्वेश्चन. विच वन ऑफ द फॉलोइंग सेंटेन्सेस इज ग्रॅमॅटिकली करेक्ट? ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्स. तर ऑप्शन ए चेक करा. दिस प्रिमायसेस लुक्स टू बिग. प्रिमायसेससाठी दिस आले. प्रिमायसेस प्लुरल आहे, दीज यायला पाहिजे होतं. ऑप्शन ए एलिमिनेट होईल.
ऑप्शन बी मध्ये सुद्धा दीज प्रिमाइसेस, ऑप्शन बी सुद्धा एलिमिनेट होईल. दीज प्रिमाइसेस आले ऑप्शन सी मध्ये आणि ऑप्शन डी मध्ये. मग काय येईल या दोघांपैकी करेक्ट आन्सर? तर ऑप्शन सी मध्ये आले दीज प्रिमाइसेस लुक टू बिग. ऑप्शन डी दीज प्रिमाइसेस लुक्स टू बिग. तर दीज प्रिमाइसेस प्लुरल आहे, सो पुढे प्लुरल वर्ब यायला पाहिजे. लुक्स सिंग्युलर आहे, सो ऑप्शन डी सुद्धा एलिमिनेट झालं. ऑप्शन सी येईल तुमचं करेक्ट आन्सर. दीज प्रिमाइसेस लुक टू बिग. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट मीनिंग ऑफ द गिवन इडियम. फॉरेस्ट गार्ड 2023. हॅव ॲन ॲक्स टू ग्राइंड, have a lot of money, have an impossible goal, have a tough task to do, have a selfish motive. तर काय येईल have an axe to grind या इडियमचं करेक्ट मिनिंग? तर याचा अर्थ असतो टू डू समथिंग फॉर सेल्फिश रिझन्स. have an axe to grind, have a selfish motive. ऑप्शन डी येईल तुमचं करेक्ट आन्सर. सेल्फिश मोटिव्ह असणे, स्वार्थी ध्येय असणे. have an axe to grind. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. मोहन डॅश दॅट बुक सिन्स मॉर्निंग. has been reading, had read, has read, was reading. मोहन डॅश दॅट बुक सिन्स मॉर्निंग. तर सिन्सचा क्वेश्चन आलाय. करेक्ट टेन्स फॉर्म ओळखायचा आहे. सिन्सचा रूल आपण काय पाहिला होता? तर सिन्समुळे घटना भूतकाळात चालू झाल्याचं समजते व ती आत्तापर्यंत चालू आहे असं समजते. सिन्स मॉर्निंग, मोहन सकाळपासून ते पुस्तक वाचतोय. पुस्तक वाचण्याची क्रिया भूतकाळात सुरू झाले व ती आत्तापर्यंत चालू आहे. आणि जेव्हा एखादी क्रिया पास्टमध्ये सुरू झाले व ती आत्तापर्यंत चालू असेल तेव्हा प्रेझेंट परफेक्ट कॉन्टिन्युअस टेन्स असतो. चालू पूर्ण वर्तमान काळ असतो. काय करेक्ट आन्सर? तर वॉज, हॅड एलिमिनेट झाले. कॉन्टिन्युअस टेन्समध्ये VING येते, सो ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर. मोहन हॅज बीन रीडिंग दॅट बुक सिन्स मॉर्निंग येईल तुमचं करेक्ट सेंटेन्स. ठीक आहे. मोहन सकाळपासून ते पुस्तक वाचतोय. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. Select the most appropriate option to fill in the blank. Forest Guard 2023. A senior advocate dash the case now. Is handling, handled, handling, handle. A senior advocate dash the case now. तर नाऊ आले, क्रिया आत्ता चालू आहे असं समजते. प्रेझेंट कॉन्टिन्युअस टेन्स येईल, चालू वर्तमान काळ येईल. इज हँडलिंग येईल. ए सिनियर ॲडव्होकेट इज हँडलिंग द केस नाऊ. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. Identify the grammatically correct sentence. Every man and woman is welcome. Neither of the two boys were successful. तर कोणतं ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्स आहे की दोन्ही आहेत? तर फर्स्ट सेंटेन्स बघा. एव्हरी मॅन अँड वुमन इज वेलकम. तर एव्हरी, एव्हरीवन, समबडी, समवन, एव्हरीबडी. काय रूल पाहिला होता आपण? तर यांच्यानंतर येते सिंग्युलर क्रियापद, एकवचनी क्रियापद. इज आले, सिंग्युलर वर्ब आहे, सो सेंटेन्स फर्स्ट करेक्ट आहे. एव्हरी, एव्हरीवन, समबडी, समवन, एव्हरीबडी, नोबडी, नन यांच्यानंतर येते सिंग्युलर वर्ब. सेकंड सेंटेन्स पहा. नायदर ऑफ द टू बॉईज वेर सक्सेसफुल. तर आयदर ऑफ, नायदर ऑफचा रूल काय सांगतो? तर आयदर ऑफ आणि नायदर ऑफ नंतर येते अनेकवचनी नाऊन आणि एकवचनी क्रियापद. नायदर ऑफ नंतर टू बॉईज हे अनेकवचनी नाऊन तर आले, पण पुढे एकवचनी क्रियापद पाहिजे होतं. वेअर न येता वॉज यायला पाहिजे होतं. सो सेंटेन्स सेकंड इनकरेक्ट आहे. सो ओनली वन इज करेक्ट येईल तुमचं करेक्ट आन्सर. ऑप्शन ए विल बी युअर करेक्ट आन्सर. ठीक आहे. आयदर ऑफ, नायदर ऑफ नंतर प्लुरल नाऊन येते आणि सिंग्युलर वर्ब येते. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट मीनिंग ऑफ द गिवन इडियम. डार्क हॉर्स, अनप्लीजंट पर्सन, व्हेरी फॉर्च्युनेट, सोअर लूजर, अनएक्सपेक्टेड विनर. डार्क हॉर्स. तर डार्क हॉर्स म्हणजे अनपेक्षित विजेता, अनएक्सपेक्टेड विनर. ऑप्शन डी येईल तुमचं करेक्ट आन्सर. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. The following sentence has been split into segments. Identify the segment that contains a grammatical error. Why you don't told him and clarify all pending matters. कोणत्या पार्टमध्ये आहे ग्रॅमॅटिकल एरर? तर वाय डोंट यू टोल्ड हिम अँड क्लॅरिफाय ऑल पेंडिंग मॅटर्स. काय येईल करेक्ट आन्सर? तर सेंटेन्समध्ये डोंट आले आणि डू डज बरोबर वर्बचं कोणतं फॉर्म येते? तर डू डज नंतर V1 यायला पाहिजे, वर्बचं फर्स्ट फॉर्म येते. टोल्ड येणार नाही, टेल यायला पाहिजे होतं. सो या पार्टमध्ये एरर आहे. ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर. डू डज नंतर वर्बचं फर्स्ट फॉर्म येते, V1 येते. ठीक आहे. ओके फ्रेंड्स, थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. टिल देन डू लाईक, शेअर, कमेंट अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. थँक यू.